कोल्हापुरातील वडणगेच्या महादेव मंदिराच्या जागेवर वक्फ बोर्डाचा दावा. अमित शहांकडून चर्चेदरम्यान कोल्हापूरच्या वडणगेच्या मंदिराचा उल्लेख. जागेवरून वडणगे ग्रामपंचायत आणि मुस्लिम समाजामधील वाद कोर्टात. बीडमधील कंकालेश्वर मंदिराच्या 12 एकर जमिनीवर वक्फ बोर्डाचं अतिक्रमण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत या मंदिराच्या जागेबाबत उल्लेख केला होता. वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसचे विचार मान्य केल्याचं दिसलं. बावनकुळेंचा हल्लाबोल. आता ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार. मंगळवारी काही पक्षप्रवेश होणार, बावनकुळेंचा दावा. ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांना वक्फ सुधारणा विधेयकाच्या बाजूने मतदान करायचं होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा दावा. ज्या लोकांनी आजपर्यंत मुस्लिमांच्या हिताचं एकही काम केलं नाही, मशिदीखाली मंदिर शोधतायत, ते मुस्लिमांच्या हिताचे विधेयक कधीच आणू शकत नाहीत. अबू आझमींची प्रतिक्रिया. आमचा विधेयकाला विरोध असणारच, आझमींचं वक्तव्य. सरकार मंजुरीसाठीचा फाईलींचा प्रवास वाढला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांनंतर फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची असेल फाईल्सवर अंतिम स्वाक्षरी. महाराष्ट्र विधिमंडळात आता प्रधान सचिवाऐवजी 4 सचिव असणार. विधानसभा कामकाजासाठी 2 सचिव तर विधान परिषद कामकाजासाठी 2 सचिव अशी नियुक्ती. ठाण्याच्या मानपाड्यातील पोस्ट ऑफिस कार्यालयात मनसेचं आंदोलन. स्वतःच्या राज्यात पाहुणे बनू नका, महाराष्ट्रात मराठीचा वापर करा, अशा आशयाचे टी-शर्ट्स घालत अधिकाऱ्यांना आहेर देत आंदोलन. दिशा सालियांच्या लॅपटॉपमध्ये मिळाला सतीश सालियान यांचा व्हॉट्सअप डेटा. आधीच्या एसआयटीला चौकशी दरम्यान मिळाला होता डेटा. वडिलांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. वडिलांचं घर सोडून मालाड मालवणीला गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचं बुक माय शोला पत्र. कुणाल कामराच्या यापुढील शोज करता तिकीट उपलब्ध करून न देण्याची पत्राद्वारे विनंती. 1 मे महाराष्ट्र दिनापासून मुद्रांक शुल्काची नोंदणी ऑनलाईन करता येणार. त्यामुळे पुण्यात बसूनही नागपुरात घर घेता येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश या निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवणार. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका. आमदार राजेश वानखेडेंची निवड रद्द करण्याची मागणी. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून वानखेडेंना समन्स तर 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश. अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचं समन्स. काँग्रेसचे पराभूत उमेदवार महेश गणगणे यांनी भारसाकळेंच्या आमदारकीला आव्हान देत दाखल केली याचिका. एसटी महामंडळात आणखी एक आयएएस अधिकारी नियुक्त होणार. एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर आयएएस अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधील काही घरं विक्रीविना पडून ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का, याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्रीविना पडून राहिलेली घरं घेण्यास कामगार तयार होतील का, याकडे लक्ष. गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचा ताबापत्र देण्यास सुरुवात. शिर्डीत 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमी उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. पुण्यातील मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मागील 3 महिन्यात घटली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवासी संख्या वाढलेली नाही. मुंबईतील गोरेगाव पूर्वेला वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून. जागरूक महिलेचा पोलिसांना जाब. योग्य उत्तर न मिळाल्यानं आक्रमक. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही पोलिसांच्या सूचना हिंदीत. पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध. पारगाव, नेमाणे, खानवडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातील नागरिक उद्यापासून उपोषण करणार. आज पुणे शहरातील अनेक भागातील पाणी पुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा होणार. आयपीएलच्या मॅच निमित्त लखनौमध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सनं अयोध्येतील रामललाचं दर्शन घेतलं. सूर्यकुमार यादव, दीपक चाहर, तिलक वर्मासह खेळाडूंनी मॅचच्या आधी घेतलं रामललाचं दर्शन.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.